खरं सांगायचं तर हा बाप एक्सपिरियन्स होता, बेकार एक्सपिरियन्स होता. आणि मी एकटाच आहे आणि त्यामुळे एवढी फाटलेली माझी ना अक्षरशः. आणि मी ज्या ठिकाणी थांबलेलो ना त्या ठिकाणहून मला गाडी एक टर्न होता माझा आणि तिथून चढ होता. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आता बोपदेव घाटात आहे आणि मी गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा गाडी चालवत घाटात आलो आहे. तर तुम्हाला रस्ता दाखवतो मी. हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता असा येऊन इथून वर आणि हा इथून वर येतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी पहिल्यांदा गाडी शिकल्यापासून घाटातनं चालवली आणि इथून वर जातो आपण. तर जाऊ आपण वर. मित्रांनो, मी आता तुम्हाला एक सांगितलं की मी बोपदेव घाटातून वरून आलोय कुठून कसं. तर खरं सांगायचं तर हा बाप एक्सपिरियन्स होता, कारण मी पहिल्यांदा अशा घाटातून 4 व्हीलर चालवत आलोय आपली. बेकार एक्सपिरियन्स होता आणि मी एकटाच आहे आणि त्यामुळे एवढी फाटलेली माझी ना अक्षरशः. आणि मी ज्या ठिकाणी थांबलेलो ना त्या ठिकाणहून मला गाडी एक टर्न होता माझा आणि तिथून चढ होता. तर तो मला पार करायचा होता. तर आजूबाजूला लोक थांबलेली ना 2 व्हीलरवाले. तर तिथून आणि आपली फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे गाडी आणि गाडी पाठीमागं चाललेली, मला आवरी नव्हती. तर एवढा बेकार रेस झाला तिथं बाबो. आणि सगळे बघायला लागले, माझी फाटलेली अक्षरशः. खरं सांगतो मित्रांनो, पहिल्यांदा होतं ना तर घाटातून गाडी चालवत होतो ना पहिल्यांदा. एक नंबर एक्सपिरियन्स होता. तर आपण आता चाललोय कानिफनाथ मंदिरला. दत्तांच्या 9 नाथांपैकी एक असणारे कानिफनाथ. तर तिथं आपण जाऊ आणि तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेल मी. तर चला, बाय बाय. आणि हो, इथं मी लिंक देतोय, त्या लिंकवरून तुम्ही आपला कानिफनाथ मंदिरचा कंप्लीट व्हिडिओ बघू शकता. तर सपोर्ट करा तेवढं. धन्यवाद.